आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या बघूयात। वसई विरार परिसरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढलाय। सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचू लागले। पावसाचा जोर दिवसभर असाच कायम राहिला तर अनेक घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता आहे। नालासोपारा पूर्व संकेश्वर रोड येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। रात्रीपासूनच पाऊस कोसळत आहे आणि सकाळपासून जर बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडे संकेश्वर रोडवर आहे। आपण जर बघितलं तर हा जो रस्ता आहे याला संपूर्ण नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। अशीच अवस्था नालासोपारा पूर्वेकडे जे सकल भाग आहेत उदाहरणार्थ नालासोपारा नगीनदासपाडा, आचोले रोड, आचोले स्टेशन रोड, त्याचबरोबर गालानगर अशा अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर हा कायम आहे। आपण जर बघितलं तर आज रविवार असल्यामुळे वाहतूक कमी आहे, वर्दळ कमी आहे, कारण की पावसाचा जोर असल्याने नागरिकांनी बाहेर पडण्याला पसंती दिली नाही। मात्र आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी आता भाविक जे आहेत हे मंदिराकडे वळतील, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतात। आपण जर बघितलं तर बाजूला या ठिकाणी मोटर पंपही आहे महानगरपालिकेने लावलेला, मात्र कोणी कर्मचारी नाही आहे जो पंप चालू करू शकेल। वास्तविक बघता जर आता पावसाचा जोर हा जो आहे हा कायम राहिलेला आहे आणि जर पावसाचा जोर हा दिवसभर असाच राहिला तर मात्र नागरिकांच्या अडचणी ह्या वाढू शकतात। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढता असल्याने